नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे गोविंद ॲग्रो फार्ममध्ये. तर मित्रांनो, आज टॉपिक बघून तुम्हाला समजलं असेल व्हिडिओ आपण कोणत्या टॉपिकवर बनवणार आहोत. तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहे आपल्या ज्या गायी आहेत त्यांना रानामध्ये चरवण्यासाठी. तर चला व्हिडिओ छोटीशीच आपण बनवणार आहोत, पूर्ण बघा. आवडली तर नक्कीच लाईक शेअर जरूर कमेंट जरूर करा. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, जो समोर डोंगर दिसतोय तो मित्रांनो आपला मंडणगडचा किल्ला आहे. आणि आपण तुम्हाला दाखवतो तिथे बघा. तुम्हाला एक मंदिर आहे बघा, झूम करून दाखवतो. दिसते का नाही माहिती नाही मित्रांनो. तर बघा तिकडे एक मंदिर दिसतंय. ती आमची कोंजर धनगरवाडी तिकडे दिसते. तिकडे घरं दिसत आहेत. आणि इथे मध्ये मित्रांनो त्या साईडला आमचं गाव आहे नदीच्या पलीकडे. तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे नदीच्या पलीकडे आलेलो आहे, म्हणजे अडकल साईडला आपण आपल्या गाई घेऊन आलेलो आहे. कारण मित्रांनो काय झालं आहे, अजून गवत व्यवस्थितरित्या मोठे झालेलं नाही आहे. कारण गायींच्या तोंडामध्ये अजून गवत यायला सुरुवात झालेली नाही. त्यामुळं या साईडला थोडं गवत आलं आहे. त्यासाठी आपण गायींना इकडे घेऊन आलो नदीच्या पलीकडे. तर तुम्ही बघू शकता आता आपल्या मोठ्या 8 गायी आहेत, त्या आपण चरत आहेत इकडे. तुम्हाला प्रत्येक गाय दाखवतो आपण. आणि जस्ट मित्रांनो आता मी आलो. सकाळी वडील घेऊन आले होते गायी 8 वाजता. पण मित्रांनो आता वडील गेलेले आहेत 2 वाजता घरी. आणि मी जेवण करून आता मी 2 वाजता आलेलो आहे. आणि आता आपण गाई एक 5-6 वाजता घरी घेऊन जाणार आहोत. कारण एवढा टाईम आपण चरवत नाही गाई, पण काय अजून गवत चांगल्या प्रमाणात तयार झालेलं नाही आहे. त्यामुळे गाईंचं पोटसुद्धा भरायला पाहिजे. त्यासाठी आपण थोडं आता एक 15-20 दिवस उशिरा गाई आपण घरी घेऊन जाणार आहोत. नाहीतर आपण मित्रांनो एक 5 ते 7 तास गाई चरवून आपण घरी घेऊन जातो. तर ह्या साईडला तुम्ही बघू शकताय, इकडे आपली गायचं नाव सांगतो. ह्या गायचं नाव आपल्या पिकू आहे. आणि मित्रांनो ही आता एक 2 ते 3 महिन्याची गाभण आहे. ही आपण लहान असताना आणली होती, जेव्हा ही दूध पित होती. आता मित्रांनो आपले 3 वर्ष झालेली त्या गायीला. त्यानंतर तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो हे बघा, ही एक आपली नवीन गाय आणलेली आपण. हिचं नाव दुर्गा आहे. हिच्यासोबत ती एक गाय बघू शकताय. ह्या 2 गायी आता आपण नवीन खरेदी केलेल्या आहेत. तर मित्रांनो ही सुद्धा एक 7 महिन्याची गाभण आहे, म्हणजे 7वा महिना चालू झालेला आहे ह्या गायीला. आणि मित्रांनो आता ही बघा, ही एक गाय बघू शकता इकडे. हिचं नाव आपण चंद्र आहे. तर ही मित्रांनो ही आत्ता दूध देते. हिचा छोटं वासरू आहे, खाली पाडी आहे, गिरची क्रॉस झालेली आहे. हिला आपण पाडी घरी आहे. त्यानंतर मित्रांनो आपली त्या साईडला पंडी गाय आहे, सफेद कलरची तुम्ही बघताय. तर तुम्हाला दाखवतो. ही बघा. तर आत्ता मित्रांनो आपल्या 2 गायींचं दूध चालू आहे. ही पंडी गाय आहे. आता मित्रांनो हिला एक 3 ते 4 महिने झालेत मित्रांनो. वेल्याच्या नंतर 3 ते 4 महिने झाले आहेत. तर दुसरी गाय दाखवतो, दुसऱ्या त्या साईडला आहेत. तर चला त्या साईडला जाऊया आपण. मी तुम्हाला झूम करून गाव दाखवतो. हे बघा मित्रांनो, तुम्हाला हे घरं दिसत आहेत. हे बघा समोर आपलं गाव आहे कोंजर. आणि आपण पलीकडे आलोत. तर मित्रांनो हे बघा, ह्या साईडला आपली गौरी आणि कालय ह्या 2 गायी आहेत. तर हे बघा मित्रांनो, ह्या दोन्हीसुद्धा आता गाभण आहेत. आणि ह्या मित्रांनो एकाच दिवशी विणार आहेत. आत्ता ह्याला सुद्धा मित्र 6.5 ते 7 महिने झाले दोघींना सुद्धा. आणि एकाच दिवशी आपण ह्या दोघींना सिमेंस भरलं होतं. आणि ह्या दोघींना मित्रांनो आपण सैवालचं सिमेंस भरलेलं आहे दोन्ही गायींना. त्याचबरोबर तुम्हाला दाखवतो यमुना या लक्ष्मी या. हे बघा मित्रांनो, तुम्ही बघू शकता तिकडे गाय गेले खाली. या. तर हे बघा मित्रांनो, ही गाय बघू शकताय. थोडासा ऊन आहे डोक्यावर, त्यामुळे सावलीला उभी राहिली. आता तिचं अर्ध पोट भरलेलं आहे. थोडं उभं सावलीमध्ये उभी आहे, तुम्ही झाडाखाली बघू शकता. आणि मित्रांनो ही आता आपल्याकडे विणार आहे. पुढच्या नेक्स्ट मंथमध्ये ही गाय विणार आहे. त्याचबरोबर अजून एक गाय आहे आपल्याकडे. तर मित्रांनो खूप वातावरण खूप छान प्रकारे आहे. आणि जस्ट आपल्याला येताना तिथे घरातून येताना आपला रानकोंबड्यांची छोटी पिल्लं दिसली होती.
पण मित्रांनो पाहायला ती खूप चतुर आणि हुशार असल्यामुळे आपण त्यांना पकडू शकलो नाही. त्याचबरोबर मी आता इथे आलो होतो आणि मित्रांनो वरच्या साईडला आपल्याला एक छोटंसं घोडपडीचं पिल्लू दिसलं होतं. तर मित्रांनो आपण गेलो धावत मागून, पण ते बिळात गेलं, त्यामुळे आपण ते काय डिस्टर्ब केले नाही आहे. ते गेलं तिकडे, आपण काय त्याला मारलं नाही काय नाही, सोडून म्हणजे ते तिकडे गेलेलं आहे. आणि मित्रांनो हे बघा इकडे तुम्ही बघू शकताय, तर इकडे जांबा दगड असतो, त्याची खाण लावली होती, पण मित्रांनो काही सक्सेसफुल झालं नाही आहे. तर तिकडे खड्डा आहे ते पण दाखवतो. त्या साईडला तुम्ही बघू शकता आपली एक यमुना गाय आहे, त्याच्या जवळ जाऊन दाखवतो तुम्हाला. आणि ही बघा मित्रांनो ही आपली यमुना कशी चरते बघू शकताय. तर मित्रांनो आपल्याकडे ज्या गायी आहेत सगळ्या लोकल गायी आहेत, मोठ्यातल्या नाही आपल्याकडे गायी. काय प्रॉब्लेम होतो कोकणात सर्व गायींना वातावरण सूट होत नाही आहे, आणि चाराचा प्रॉब्लेम असल्यामुळे, पाण्याचा तर प्रॉब्लेम आहेच, त्यामुळं चारा लागवडीचा पण प्रॉब्लेम होतो. त्यामुळं आपण ज्या आपल्या वातावरणात सूट होतील अशा गायी आपल्याकडे ठेवलेल्या आहेत. दूध व्यवसाय म्हटलं तर छोट्या गायी दूध व्यवसायामध्ये मित्रांनो परवडत नाही आहेत. म्हणजे मोठ्या जर गायी असतील त्या दूध व्यवसाय जर कमर्शियल लेवलचा करायचा असला तर आपल्याला मोठ्या गायी घ्याव्या लागतात. पण आपल्या भागामध्ये किंवा आपल्या वातावरणामध्ये सूट होणाऱ्या गायीसुद्धा बघाव्या लागतात. त्यामुळे मित्रांनो आपल्याकडे आता सर्व लोकल देशी ब्रीड क्रॉस थोड्याफार क्रॉस गायी आहेत, 2.5, 3, 4, 5 लिटर दूध देणाऱ्या. आता बघा मित्रांनो ती गाय तिकडे निघालेली आहे, कारण वडिलांची सवय झाल्यामुळे ती वडिलांच्या मागे धावत होती. ज्या 2 नवीन गाय आणल्यात त्या आपण, कारण मी आता आलो आहे तर त्यांना थांबवले तिकडे. त्यात बघा ती इकडे जाण्याचा प्रयत्न करते, तिला आपण परत रिटर्न घेऊन येणार तिकडे. तर आत्ता मित्रांनो वाजलेत 3:30 वाजलेत, आणि थोड्या वेळाने आपण आपल्या गायीला घरी घेऊन जाणार आहोत. आणि वातावरण तुम्ही बघू शकताय, खूप हिरवगार इकडे आहे. आणि तिकडे समोर तुम्हाला दाखवतो मित्रांनो, बघा झूम करून, ते तुम्ही दिसतंय ते मित्रांनो हे मंदिर आहे गणपतीचं. तर तिथे मी सुद्धा गणेश चतुर्थीला महोत्सव असतो. आमच्या गावातले गोविलकर आहेत, त्यांचं ते मंदिर आहे तिकडे. आणि तिकडे वर मण्यगडचा किल्ला, फोर्ट बघू शकताय. तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडली तर नक्कीच लाईक शेअर कमेंट जरूर करा. धन्यवाद.